यानंतर बघूयात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग आलाय। एनआयएचे प्रमुख सदानंद दाते बैसरण घाटीत गेले होते आणि एनआयएचे महासंचालक 3 तास बैसरण घाटीत होते। 3 तास तपासाची माहिती घेतल्यानंतर एनआयएचे महासंचालक सीआरपीएफ कॅम्पमध्ये परतलेत। सूत्रांच्या माहितीनुसार एनआयए प्रमुखांनी घटनास्थळी सखोल पाहणी केली असून ओजीडब्ल्यू नेटवर्क कम्युनिकेशन सिग्नल आणि दहशतवाद्यांच्या हालचालींवर प्रत्यक्ष माहिती घेतली। या भेटीमुळे तपास आणखी वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे। काश्मीरच्या पहलगाम जवळील बैसरांड व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचं उघड झालंय। सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशन सिस्टीम वापरली होती। ही प्रणाली सिम कार्ड शिवाय जवळपासच्या इतर उपकरणाशी संपर्क साधू शकते। ही यंत्रणा अतिरेक्यांनी मेसेज आणि माहिती शेअर करण्यासाठी वापरली आणि यामधून 2 सिग्नल ट्रेस करण्यात तपास यंत्रणांना यश मिळालंय। ही प्रणाली अत्यंत गोपनीय स्वरूपाची असून दहशतवाद्यांमध्ये तिचा वापर वाढत असल्याचे संकेत तपास यंत्रणांना मिळाले। पहलगाममधील हल्ल्याचा राष्ट्रीय तपास यंत्र संस्थेकडून तपास सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हुरियत कॉन्फरन्सच्या विविध गटांवर आणि जमाते इस्लामीच्या समर्थकांवर जम्मू काश्मीरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आली। कुपवाडा, हंदवाडा, अनंतनाग, बांदीपोरा यासह 100 ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर देशविरोधी साहित्य आणि डिजिटल पुरावे सापडले। हे पुरावे स्पष्ट करतात की बंदी असूनही या संघटनांनी दहशतवाद्यांसाठी ओव्हरग्राऊंड वर्कर नेटवर्क तयार करण्यास मदत केल्याचं समोर आलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तरात कारवाई केली जाण्याची शक्यता आणि या भीतीनं पाक सरकारला धडकी भरली आहे। आयएसआय आणि पाकिस्तान सरकारनं लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदची सुरक्षा वाढवली आहे। सईदच्या सुरक्षेसाठी माजी स्पेशल सर्व्हिस ग्रुप कमांडो नियुक्त करण्यात आलेत। सईदच्या निवासस्थानाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि त्याच्या सुरक्षेसाठी स्पेशल सर्व्हिस ग्रुपमधील माजी कमांडो नियुक्त करण्यात आले। लाहोरमधील मोहल्ला जोहर इथल्या त्याच्या निवासस्थानी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। सईदला जाणीवपूर्वक दाट लोकवस्ती असलेल्या भागात ठेवण्यात आल्याची माहिती आहे। या ठिकाणी पाकिस्तानी नागरिकांच्या घरांव्यतिरिक्त एक मशीद आणि मदारशा आहे। तो सध्या तुरुंगात असल्यानं कागदावर त्याचं घर तात्पुरत्या उपजेलमध्ये रूपांतरित करण्यात आले। 1 किलोमीटरच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि यातच हाफिज सईदला मृत्यूची भीती असल्याचं कळतंय। लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून हाफिज सईदला ओळखलं जातं। मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा तो मास्टर माइंड आहे। पाकच्या माजी एसएसजी कमांडोचं पथक त्याच्याकरता तैनात करण्यात आले। कमांडोंचा 24 तास खडा पहारा जो आहे तो त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। लाहोरच्या मोहल्ला जोहरमध्ये हाफिजचं घर आहे। तुरुंगाप्रमाणे घराभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था जी ती वाढवण्यात आलेली आहे। सईदच्या घराच्या 1 किलोमीटरच्या परिघात जर आपण लक्षात घेतलं, लक्षात घ्या 1 किलोमीटरचा परिघ, त्या परिघात सीसीटीव्ही मधून वॉच, त्या माध्यमातून वॉच जो आहे तो ठेवला जातो। बारीक हालचालींवरती वॉच वापर। दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणी सईदला 31 वर्षांची शिक्षा आहे। पाकच्या मुद्रिक बहावलपूर रावळकोटमध्ये त्याची हजेरी असते। भारत पाकिस्तानमधील अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। पाकिस्तानचे अनेक नागरिक अटारी बॉर्डरवरती अडकलेत। पाकिस्तानात जाऊ देण्याची मागणी ते करतायत आणि या महिलांनी अक्षरशः टाव फोडला। तर बॉर्डरवरील सुरक्षा रक्षकांशी या महिलांचा वादही झाला। पाकिस्तान गेट उघडत नसल्याचं सुरक्षा रक्षकांनी या महिलांना सांगितलं। भारतातील पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात परतण्यासंदर्भातला अल्टिमेटम देण्यात आलेला आहे आणि अटारी बॉर्डरवरती काही पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते आपल्या कुटुंबासह पोहोचलेले आहेत। त्यांना बॉर्डर क्रॉस करून जायचंय, पण या विषयाला घेऊन त्यांनी तिथल्या सुरक्षा
रक्षकांशी सैनिकांशी वाद देखील घातला, पण त्यांच्याकडनं पाकिस्तानकडनंच गेट उघडण्यात आलं नसल्याचं कारण पुढे करण्यात आलेलं आहे। बच्चा पैरालाइज है, इसको उतने बच्चा पैरालाइज है, प्लीज मुझे जाने दीजिए। हम तो रिक्वेस्ट कर रहे हैं, मुझे जाने दीजिए, मेरा बच्चा बीमार है। सुबह से पागल बना रहे हैं। 6 बजे से मैं यहाँ आई हूँ। कभी कह रहे हैं 10 बजे खुलेगा, कभी कह रहे हैं 12 बजे, कभी 1 बजे, कभी 3 बजे, कभी 2 बजे। मैं पागल हो गई हूँ। खोलो गेट, खोलो गेट, खोलो, मुझे यहाँ से भेजो। मैं पाकिस्तान से खुद जाऊंगी मैं पाकिस्तान से। यहाँ से गेट खुलवाओ, मुझे एंटर कराओ यहाँ से। मैं नहीं जाऊंगी यहाँ से। गेट खुलवाएं आप। वहाँ उधर किसी अब कह रहे हैं वापस जाएं, बॉर्डर नहीं खुलेगा, बंद है। बताएं, सुबह 6 बजे से आए हैं, ये तो इन्हीं से पूछे ना क्यों बंद है। सुबह 6 बजे से आए हैं सर। हम मासूम बच्चों के साथ, छोटे छोटे बच्चे हैं। हम पाकिस्तान जाना चाहते हैं, मेरा बच्चा है वहाँ पर। मेरा मरबत हुसैन मेरा नाम है। सुबह से भूखे प्यासे हैं, अब खाना वाना किसके लिए, ये बूढ़े हैं, दवाई वगैरह की ज़रूरत है, इंजेक्शन लगते हैं, हमें इंसुलिन लगता है, उसके लिए हमें वापस जाना पड़ रहा है। हम जम्मू राजौरी से आए थे, जम्मू कश्मीर राजौरी से। अभी आप वहीं जम्मू कश्मीर? जी यही बोला गया है इन्होंने, क्योंकि लोग बीमार हैं हमारे साथ बड़े। हम सुबह 10 बजे पहुंचे थे इधर। तो अब क्या कहा उन्होंने? अब कोई रिस्पांस ही नहीं दिया ना, गेट ही नहीं खोला। पिटिल जिस टाइम हम वेट करते इस वक्त तकरीबन ये 4 बज गए हैं। ये देखो, अब उन्होंने क्या किया? 6 घंटे हो गए वेट करते, कुछ रिस्पांस नहीं दिया। गेट बंद है तो फिर अब क्या करें हम? देखिए मेरी बात गेट दोनों तरफ है। वी आर रेडी। 30th तक का टाइमलाइन था, आप नहीं आए। अभी हमने वहाँ पे मीटिंग कर लिया, वो गेट नहीं खोल रहे हैं। आप उधर आइए प्लीज। पाकिस्तानकडून भारताला रोज पोकळ धमक्या दिल्या जातात, मात्र जर मैदानात उतरलं तर कुणाकडे किती आणि कोणती शक्ती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लक्षात घेऊयात कोणाची किती ताकद आहे। यामध्ये जर लढाऊ विमान आपण लक्षात घेतली तर आपल्याकडे आहे 2229, पाकिस्तानकडे 1399। लष्करी विमान आहेत 513, पाकिस्तानकडे 328। लढाऊ हेलिकॉप्टर आपल्याकडे आहेत 80 आणि पाकिस्तानकडे 57। लष्करी विमान आपल्याकडे आहेत 1,48,594, त्यांच्याकडे आहेत फक्त 17,516। आपल्याकडे रणगाड्या आहेत 4,201, तर त्यांच्याकडे आहेत फक्त 2,627। आपल्याकडे पाणबुड्या आहेत 18, तर त्यांच्याकडे आहेत फक्त 8।